गणेश आगमन मिरवणुकीवेळी राजारामपुरी परिसरात अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटासह मिरवणुका काढत त्या बराच काळ रेंगाळत ठेवल्या होत्या. हा प्रकार पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं घेतलाय. आता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या प्रमुख उपस्थितीत अलंकार हॉलमध्ये ध्वनी यंत्रणा, लाईट्स, जनरेटर, स्क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी ध्वनी मर्यादेचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन न करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या. सूचनांचं पालन न केल्यास साऊंड सिस्टीम स्ट्रक्चर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं यावेळी सुनावण्यात आलं. लाईट स्ट्रक्चरसाठी 12 फूट उंची आणि 10 फूट रुंदीसाठी परवानगी राहील. मिरवणुकीत लेझर स्मोकर वापरता येणार नाहीत अशी सूचना शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला गालबोट लागेल असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं सुनावलं. यावेळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष टोके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह मंडप, जनरेटर, लाईट, स्क्रीन, ध्वनी यंत्रणा व्यावसायिक आणि मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.